सततं निजमूर्तिचिन्तकानामधिकश्वेतमनोहरप्रकाशैरतिदर्शितरम्यदिव्यरूपं भगवन्तं तमहं हरिं नमामि। जलगांव मूर्ति प्रतिष्ठा महोत्सव की सभा में उपस्थित पूर्ण पुरुषोत्तम स्वामीनारायण भगवान तथा जलवा मंदिर के निर्माणकर्ता पूज्य सद्गुरु श्री गोविंद स्वामी, पूज्य पीपी स्वामी तथा इस उत्सव के अध्यक्ष पूज्य नौतम स्वामी तथा जिन्होंने अभी घर सभा का लाभ दिया ऐसे पूज्य सद्गुरु स्वामी नित्य स्वरूपदास जी स्वामी तथा हमारे गुरुजी परम पूज्य सद्गुरु श्री हरि सेवादास जी स्वामी जी, आप मराठी संत है, मराठी में बोलिए। ओके ओके। आणि सगळ्यांना जेवढे पण इकडे संतगण आहेत, पार्षद, यजमान आणि भक्तांना सगळ्यांना आमचा भावपूर्वक नमस्कार। जय स्वामीनारायण। अजून आवाज नाही आला हे लोक सांगतात की खानदेशामध्ये कोणी बोलत नाही, जोरात बोला जय स्वामीनारायण। आता स्वामी बोलत होते की काय कळत नाही, कोणाला कळत नाही। बघा कसं आहे माहिती आहे का, या जगात अनेक भाषा आहेत आणि खूप लोकांना खूप भाषा येतात, पण सगळ्यात श्रेष्ठ, छान आणि गोड जर कोणती भाषा असेल ना, ती आपल्या आईची भाषा असते। एक खूप छान असा आम्ही मेसेज वाचलेला की जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000च्या सैन्याशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आयचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव शंभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदन आणि वनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी। आणि असे महान संत शिवाजी यांच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल तर त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी। एक लहान असा प्रसंग आहे की समर्थ रामदास स्वामी यांनी एकदा भिक्षा मागण्यासाठी नगरामध्ये गेले। शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही भिक्षा मागण्यासाठी जाऊ नका। तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी गेले, परत विनंती केली तुम्ही आपले गुरु आहात, तुम्ही भिक्षा मागण्यासाठी जाऊ नका, तुम्हाला जे मागायचं असलं, तुम्हाला जे पाहिजे असेल मी द्यायला तयार आहे। आणि तेव्हा समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटलं की मला तुमचं सगळं राज्य अर्पण करा। एक क्षणाचा विलंब न करता सगळं राज्य शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणात अर्पण केलं। आणि तेव्हा समर्थ स्वामी यांनी म्हटलं आहे की हे राज्य माझं आहे, पण तुला आता राजा तरीके हे राज्य चालवायचं आहे। विचार करा, एक संत प्रति समर्पण, आणि त्यामुळे काय झालं, ते एक सामान्य शिवाजीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा निर्माण झाला। आणि आज जळगाववासी आपण खूप भाग्यशाळी आहोत की आपल्याला अशाच एक पवित्र संत मंडळाचा योग मिळाला आहे। पूज्य पीपी स्वामी, पूज्य गोविंद स्वामी, सगळे संत एकदम छान आहे आणि तुम्हाला सत्संग सभेचा पण लाभ देतील की तुम्ही आज सत्संग याची खूप गरज आहे। इकॉनॉमिक टाइम्सच्या एका आर्टिकलप्रमाणे की 90% ऑफ द मूवीज आर प्रमोटिंग कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल इन गुड ऑर बॅड वे, की म्हणजे 90% जास्त जे चित्रपट आहे, वेब सिरीज आहे, ते दारू पिण्याचं प्रोत्साहन देत आहे। ज्या तंबाखूमुळे कॅन्सर होतो त्याला आज मोठे मोठे सेलिब्रिटीज प्रमोट करत आहे। ज्या जुगारामुळे महाभारताचं युद्ध झालं त्याला आज खुलेआम रमी सर्कल, ड्रीम11 अशा ॲप्सद्वारा प्रमोट करण्यात येत आहे। माझा प्रश्न तुम्हाला आहे की जर कोणी लहान मुलगा लहानपणापासून अशा सुपरस्टारला स्वतःचा आदर्श बनवेल आणि जेव्हा तो मुलगा 25 वर्षाचा होईल आणि तेव्हा तुम्ही त्याला सांगा की बेटा दारू पिणं चुकीचं आहे, जुगार खेळणंही चुकीचं आहे, तंबाखू खाणंही चुकीचं आहे, तर तुमची गोष्ट ऐकेल? हो का नाही? हो का नाही? आज हा समाजाचा खूप मोठा प्रश्न आहे आणि याला जर सोडवायचं असेल तर त्याचं एकमात्र उत्तर आहे आणि ते आहे संत समागम। पूज्य पीपी स्वामीच्या मंडळामध्ये पूज्य नयन स्वामी यांच्याद्वारा खूप छान बालसभाचं पण आयोजन होतं। तर जळगाववासियांना
आम्ही विनंती करूया की त्यांच्या मुलांना आशीर्वचन त्यांच्या मुलांना या बालसभेत पाठवावं आणि रोज काही निमित्ताने दर्शनासाठी यावं. दर्शनासाठी येण्याची गरज मात्र एवढी की भगवंताची नजर आपल्यावरती कायम राहावी. बघा, एक प्रसंग आहे की एक सूरदास डोळ्याने अंध होते आणि ते सूरदास एकदा संध्याकाळची वेळ आणि दर्शनासाठी गेले, पण आरतीचा टाईम म्हणून गर्दी खूप होती, तरीसुद्धा धक्का मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांना कोणी म्हटलं की सूरदास, तुम्ही डोळ्याने अंध आहात, तुम्हाला काही दिसत नाही, तुम्ही पुढे जाऊन करणार काय? तेव्हा त्या सूरदासांनी खूप छान उत्तर दिलं. सूरदास म्हणाले, मला दिसत नाही, मी आंधळो आहे, मला दिसत नाही, पण माझ्या भगवंताला तर दिसतं ना, त्याची नजर पडली तर माझं काम होऊन जाईल, म्हणून मला पुढे जायचं आहे. एवढं सुंदर नयनरम्य जेव्हा अशा मंदिराची इकडे स्थापना झाली असेल, निर्माण झाला असेल, तेव्हा सगळ्या जळगाववासियांना आमची विनंती आहे की दर्शनासाठी नक्की जावं. आणि खास तर पूज्य गोविंद स्वामी, पूज्य पी स्वामी, आज असं आम्हाला वाटतं की समग्र महाराष्ट्राला तुमच्यावरती गौरव आहे की असा भव्य निर्माण तुमच्याद्वारा झाला आहे. आणि खास आजच्या या प्रसंगी आपण भगवंताला प्रार्थना करूया की असेच भव्य कार्य अशाच मंदिरांचं निर्माण आपल्या खानदेशात वाहत राहावा. एकदा जोरदार ताड्यांची यांना आपण अभिवादन करूया. आणि आमचे गुरु परमपूज्य सद्गुरू श्री हरिसेवादास श्री स्वामी वसई, त्यांच्या वती आज गुरूंनी सांगितलं की मला मराठी येत नाही, तुम्ही बोला, म्हणून त्यांच्याकडून आम्ही हा आशीर्वाद घेतला आहे. अस्तु. जय श्री स्वामीनारायण.